समाजात आजही अशी अनेक चिमुकली आहेत जी आपल्या डोक्यावर मायेचं छत्र असावं, कोणीतरी आपलं म्हणावं या एका आशेवर जगत आहेत. जन्माला येताच समाजाने नाकारलेली, नियतीने एकटं टाकलेली ही निरागस लेकरं, ज्यांना हवी असते ती फक्त मायेची कुशी, आपुलकीचा स्पर्श आणि प्रेमाने हात धरून आयुष्य जगायला शिकवणारं एक कुटुंब. अनेक दाम्पत्यांची ही एकच इच्छा असते, आपल्या बोटाला धरून चिमुकल्या पावलांनी कुणीतरी आपल्या घरात यावं आणि आपल्या घराचंही एक सुंदर गोकुळ व्हावं. अशाच एका चिमुकल्याच्या आयुष्यात आज आनंदाचा आणि मायेचा नवा अध्याय सुरू झाला. कांजूरमधील वात्सल्य ट्रस्टमध्ये 15व्या बाळाचा दत्तक प्रदान सोहळा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. बँगलोरमधील यशवंत सीजे आणि अस्त्रिशा विजय कुमार या दाम्पत्याने तस्मय या चिमुकल्याला दत्तक घेत नव्या आयुष्याची सुरुवात दिली. यावेळी बाळाचे औक्षण करण्यात आले, तसेच दत्तक घेणाऱ्या पालकांचेही पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. संपूर्ण वातावरण भावनिक झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला वात्सल्य ट्रस्टचे कार्यवाह गिरीश कुलकर्णी आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. नाव सांगा. कार्यक्रम घेण्यात आला होता ॲडॉप्टचा. हा कितवा ॲडॉप्टचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासंदर्भात काय? नमस्कार, माझं नाव गिरीश कुलकर्णी, कार्यवाह वात्सल्य ट्रस्ट मुंबई. आजचा हा कार्यक्रम होता आमचं वात्सल्य ट्रस्ट हे अनाथ मुलांचं पुनर्वसन आणि संगोपन याच्यासाठी स्थापन झालेली संस्था. गेली 43 वर्ष काम करते. या 43 वर्षामध्ये हे 15वें बाळ आमचं दत्तक जातं आहे, याचा हा कार्यक्रम होता. माननीय आशिषजी शेलार या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्यांच्यातर्फे ते बंगलोरचे एक पालक आहेत, त्यांना ते बाळ सुपूर्द केलं गेलं. आणि साधारणतः समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना प्रत्येक वेळेला असा प्रयत्न करतो त्यांच्यातर्फे ते बाळाला दिलं जावं. कारण काय असतं, बाळाच्या आणि त्या आईवडिलांच्या दोघांच्याही जीवनामधला खूप मोठा बदल असतो. मला कुठून सुरू करावं आणि काय बोलावं याचा आज प्रश्नच पडला. याचं कारण असं आहे की सार्वजनिक जीवनात निवडणुका जिंकत हे वर्ष माझं 25वं वर्ष होईल की मी सतत कुठली ना कुठली निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने निवडून येत राहिलो. त्या आधीचा काळ जर पकडला तर राजकारणामधला 35 वर्षाचा काळ गेलेला आणि या 35 वर्षामध्ये एखाद्या व्यायामशाळेला त्या व्यायामशाळेचं साहित्य प्रदान करणं असे असंख्य कार्यक्रम केले असते. कुठल्या तरी इस्पितळाला त्या इस्पितळाला लागणाऱ्या साहित्यासाठी त्यांची आवश्यकता पूर्ण करून ते इस्पितळातलं वैद्यकीय साहित्य हे प्रदान करणं हे अनेकदा केलं. कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा शैक्षणिक व्यवस्थेला लागणाऱ्या गोष्टी ते प्रदान करणं याचाही अनुभव बरेचदा घेतलाय. पण आयुष्यात पहिल्यांदा अनुभव घेतोय की एखादं दत्तक विधान असलेलं बाळ त्या सौख्यरूपी कुटुंबाला प्रदान करणं किंवा त्याच्या बरोबर सहकार्य करणं याचा पहिला अनुभव. त्यामुळे सुरुवातीलाच वात्सल्याचं मी मनापासून धन्यवाद करणार. कारण वात्सल्याने जे काम केलंय ना, हे केवळ उपक्रम, हा केवळ संघटना एवढा पुरता मर्यादित नाही. वात्सल्याचं काम ही चळवळ पुरता, संघटनेपुरता मर्यादित नसून तो अविरत असा करुणा, दया, आपुलकी, स्नेह, संवेदना याचा झरा आहे. दरम्यान वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ मुलांना प्रेमळ कुटुंब मिळवून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. समाजातील अनेक कुटुंबे पुढे येत असल्यामुळे तस्मयसारख्या चिमुकल्यांना नव्या आयुष्याची आणि प्रेमळ कुटुंबाची नवीन ओळख मिळते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांमध्ये समाधान, आनंद आणि भावनिक वातावरण पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार,
शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.